नमस्कार, मी वंदना बनकर इंडियन स्वादिष्ट तडका या चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत करते। आज आपण बनवणार आहे पालक शेवगा कोफ्ता ग्रेव्ही। चला तर मग रेसिपीची सुरुवात करूया। शेवग्याच्या शेंगा कुकरमध्ये टाकून 3 ते 4 शिट्टी काढून छान शिजवून घेऊया। शेवग्याच्या शेंगाचा गर काढून घेतला आहे। त्यामध्ये आपण पालक भाजी घालूया कट करून। 1 चम्मच अदरक लहसुन पेस्ट, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून धनिया पावडर, 2 चम्मच तांदळाचं पीठ, 2 चम्मच बेसन पीठ। सर्व साहित्य मिक्स करून घेऊया। मिश्रण एकजीव करून घेतलं आहे। कढईमध्ये तेल गरम करून घेऊया। मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवून तेलामध्ये तळून घेऊया। आपले कोफ्ते दोन्ही साइडनी छान तळून झाले आहे। अशा प्रकारे आपण कोफ्ते बनवून घेतले आहे। हे मिश्रण थोडंसं पातळ ठेवा। जेवढं शेवग्याच्या शेंगात पीठ मावेल तेवढंच त्याच अंदाजानुसार पीठ त्यात ॲड करावं। ग्रेव्हीसाठी आता 2 मीडियम साईजचे कांदे कट करून घेऊया। 2 टमाटे कट करून घेऊया। कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा परतून घेऊया। कांदा छान गुलाबी रंगावरती परतून झाला आहे। कांद्यामध्ये आता टोमॅटो ॲड करूया। कांदा आणि टोमॅटो आपले परतून झाले आहे। हे मिश्रण थंड करून मिक्सरला प्युरी बनवून घेऊया। मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले। त्यात 2 हिरवी मिरची आणि कोथिंबीरीची काड्या घालूया। मिश्रणाची छान प्युरी बनवून घेतली आहे। कढई गरम करून घ्या। त्याच कढईत आपण तेल घालूया। 2 चम्मच अदरक लहसुन पेस्ट, 1.5 चम्मच लाल मिरची पावडर, 2 चम्मच धने पावडर, 1.5 चम्मच किचन किंग मसाला, चवीनुसार मीठ घालूया। मिश्रण मिक्स करून घेऊया। टोमॅटो आणि कांद्याची प्युरी ॲड केली आहे। हे मिश्रण छान परतून घेऊया। मसाला आपला छान परतून झाला आहे। त्यामध्ये आपण 1.5 वाटी कोमट पाणी ॲड करूया। पाणी ॲड करून मिश्रण मिक्स करून घेतलं आहे। एक छान उकळी काढून घेऊया मंद आचेवरती। आपली ग्रेव्हीला छान उकळी आली आहे। एका बाउलमध्ये काढून घेऊया। बाउलमध्ये ग्रेव्ही काढून घेतली आहे। त्यामध्ये आपण कोफ्ते ॲड केले। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।